ज्या लाडकी योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांची स्क्रुटनी जी आहे ती केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच हात आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे. ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मिळायला आज सुरुवात झाली आहे. काल 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयाचा मेसेज मोबाईलवरती आलेला आहे. 3 टप्प्यामध्ये हे वितरण करणार असल्याचं कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं. आणि तशा प्रकारे काल 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती आलेला आहे. आता आज 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये आल्याचा मेसेज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला मोबाईलवरती दिसणार आहे. काल, आज आणि उद्या असं 3 दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे, असं आत्ताच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमनं त्या ठिकाणी पत्रकारांना बोलताना सांगितलं होतं. कारण त्यांच्याच हातात असतं की नेमकं लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमकं किती वाजता सोडायचं आणि किती तारखेला सोडायचं हे त्यांच्याच हातात असतं. त्यामुळे पत्रकारांना बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता काल, आज आणि उद्या असं 3 दिवसामध्ये वाटप करण्याचे आदेश बँकांना या ठिकाणी देऊन टाकले आहेत. त्यामुळे एकंदरीतच काल अनेक लाडक्या बहिणींचे आम्हाला तशा प्रकारे फोनसुद्धा आले होते. व्हॉट्सअपवरती मेसेजसुद्धा त्यांनी केले होते की आत्ताच आम्हाला लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाले आहेत. मग आता तुम्हाला जर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले नसतील तर आज या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत. आणि उद्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे काल कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले आहेत त्या 12 जिल्ह्यांची लिस्टसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. काल लाडक्या बहिणींनी सरकारचे आभारसुद्धा मानले आणि दिलेला शब्द पाळला की रक्षाबंधनाला सरकारने 3000 रुपये देऊ असं म्हणलं होतं. परंतु लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं 2 ते 3 दिवस आधी फक्त आणि फक्त 1500 रुपये त्या ठिकाणी जुलै महिन्याचे मिळाले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवर नाराज होत्या. त्यामुळे सरकारने कालपासून हप्ता वितरणास परत एकदा सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आल्याचा मेसेजसुद्धा आलेला आहे. जसे जुलै महिन्याचे 1500 रुपये आल्याचा बँकेकडून मेसेज आला तुम्हाला तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपये आल्याचा काल 12 जिल्ह्यामध्ये मेसेज आलेला आहे. आज पुन्हा एकदा थोड्याच वेळामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करणार असल्याचं मोठी माहिती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर आता त्या ठिकाणी दिली आहे. आता बघा, लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी ऑर्डर देतात त्यावेळी खरोखर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये येत असतात. लाडक्या बहिणींनो, तुमचा एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे. तुम्हाला पण माहिती आहे त्यांनी प्रत्येक महिन्याला गेले 1 वर्ष झालं 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला दिलेला आहे. 1 महिनासुद्धा त्यांनी आता बंद केलेला नाही. प्रत्येक महिन्याला 12 महिन्याचे तुम्हाला 1200 रुपयेने प्रत्येक महिन्याला हप्ते त्यांनी सोडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण एकनाथ शिंदे साहेबांवर खूप खुश ठेवता. म्हणजे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांवर तुम्ही पण खुश आहात कारण त्यांनी 12 महिन्याचे 12 हप्ते तुम्हाला आतापर्यंत देऊन टाकले आहेत. आता तुम्ही डबल खुश होणार आहे आज, कारण तुम्ही जी ऑगस्ट महिन्याची वाट बघत होता अखेर त्या हप्ता वितरणास आता सकाळपासून त्या ठिकाणी सुरुवात झाल्याचं सांगण्यात येते. लाडक्या बहिणींना सकाळपासून 1500 रुपये आल्याचा मेसेज येऊ लागला आहे. तुम्ही पण आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये 1500 रुपये बँकेत आल्याचा मेसेज येणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्यांनी स्पष्टपणे सकाळीच त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांची लिस्ट वाचून दाखवल्या. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. त्यामुळे बघा, तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येत आहेत तुम्ही लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो थोडं तुम्ही थांबा,
आता सर्वच बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत। यामध्ये या 12 जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार नाही असं सांगण्यात आलंय। त्याचं कारण अनेक बँकांमध्ये जुलै महिन्याचा हप्ता देखील अनेकांना जमा झाला नाही। त्यामुळे या जर बँकेमध्ये तुमचं खातं नसेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी बिलकुल येणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। कारण जुलै महिन्याचा हप्ता जो लाडक्या बहिणींना आलाय, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता अनेक बँकांमध्ये आता अडकलेला सुद्धा आहे। अनेकांना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी काल मिळाला नाही। बहिणींना त्यांच्या बँकेमध्ये पैसे आल्याचा मेसेज पण आलेला नाही। त्यामुळे अनेक बँका यामधून वगळण्यात आल्याचं देखील महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी 37 ते 38 बँका लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी चालणार नाहीत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत, त्या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की या 37 ते 38 बँकांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी दिला जाणार नाही। कारण या 37 ते 38 बँका अशा आहेत ज्यांचं स्वतःचं IFSC कोड नाही। आजपर्यंत तुम्हाला 37 ते 38 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत मिळाले असतील, परंतु इथून पुढे या 37 ते 38 बँकांमध्ये आता तुम्हाला पैसे येणार नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, कारण या 37 ते 38 बँका आहेत, तर या बँकामध्ये गेले 1 वर्षापासून 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही घेतले आहेत असं त्यांनी आता पोलिसांसमोर कबूल केलं आहे। ज्यांनी आता 1 वर्ष झालं 37 ते 38 बँकामध्ये आम्ही महिलाच आहोत, आम्ही लाडक्या बहिणीच आहोत असं खोटी कागदपत्रे काढून त्यांनी सरकारला फसवून आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा गेले वर्ष झालं 12 महिन्याचे 12 हप्ते बँकेमध्ये त्यांनी घेतले आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे बँक खाते आता लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही असं आत्ताच या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचं बँकेचं खातं कोणत्या बँकेमध्ये उघडलंय हे सुद्धा आता महत्त्वाचं आहे। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर सुरू केलाय। आता काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे तर जमा झालेत, आज 12 जिल्ह्यामध्ये थोड्या वेळामध्ये पैसे जमा होऊन राहीत। 3 टप्प्यामध्ये 3 दिवसात पैसे वाटून संपवा अशी ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणी देऊन टाकल्या। त्यातच एक वाईट बातमी लाडक्या बहिणीसाठी आल्या। अनेक बँकांचे खाते बंद करण्यात आले, 37 ते 38 बँकांचे खाते बंद करण्यात आले। आता ज्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी दिली आहे, तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी पाहिलेले सुद्धा आहे, ऐकलेलं सुद्धा आहे। मग आता नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये हा त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट या बँकांना देण्यात आल्या ते आपण लगेच बघणारच आहोत। परंतु त्याआधी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 8 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून कायमचं वगळण्यात आल्याचं लाडक्या बहिणींच्या आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने आत्ताच सांगितलं आहे। बघा, या 8 लाख लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला इथून पुढे ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये येणार नाहीत आणि इथून पुढे तुम्हाला एकही हप्ता जमा होणार नाही असं सांगितलंय। जरी जुलै महिन्याचे 1500 रुपये आले असतील तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत असं यामध्ये सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बँकेच्या खात्यात जसं जुलै महिन्याच्या ज्या दिवशी तुम्हाला आता जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला मिळाला, त्यासोबत तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये जमा होणार होता। परंतु सरकारच्या कानावर जेव्हा ही बातमी पडली की 14,000 पुरुष असे पण आहेत, तर ते लाडक्या बहिणीचा हप्ता महिलाच आहेत असं समजून घेऊ लागलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना त्याच क्षणापासून लाडक्या बहिणींची कठोर पडताळणी केली आहे आणि त्यामुळेच आत्ताच महिला व बालविकास मंत्री सांगितले की 37 ते 38 बँका कायमच्या लाडक्या बहिणींसाठी वगळण्यात आल्या आहेत। आता बघा, सरकारच्या माध्यमातून पडताळणी करूनच तुम्हाला त्या ठिकाणी परवा दिवशीपासून ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना 8 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलं
आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला ज्या ज्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता कालपासून अनेक लाडक्या बहिणींना मिळाला नाही। त्यामुळे तातडीची सूचना आहे, यामध्ये आतापर्यंत चुकीच्या मार्गाने हप्ता घेतलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता इथून पुढे पैसे येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तसेच बँकांचा एक प्रॉब्लेम झाला आहे, ते म्हणजे 14,000 पुरुषांनी याच 37 ते 38 बँकामध्ये आतापर्यंत हप्ता घेतला असल्याचं या ठिकाणी समोर आलं आहे। तसेच या 37-38 बँकामध्ये जे स्वतःचे IFSC कोड आहेत तर ते देखील स्वतःचे नाही आहेत। त्यामुळे या बँका बंद करण्याच्या सूचना आत्ताच तुम्ही ऐकले महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी दिलेले आहेत। आता आपण पहिल्यांदा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना यामधून सरकारच्या माध्यमातून अपात्र केले गेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, खरोखर अपात्र लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे। 8 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार असल्याचे त्या ठिकाणी केलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता धक्का देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज थोड्याच वेळात जमा होऊन राहीत। या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश पैसे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। परंतु लाडक्या बहिणींसाठी एक वाईट बातमी देखील समोर आली आहे, ती म्हणजे 8 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। आपण या ठिकाणी सविस्तरपणे आता या ठिकाणी बघण्यास सुरुवात करूया की पहिल्यांदा पाहूया की कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले, त्यानंतर लगेच पाहूया कोणत्या बँका लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी चालणार आहेत आणि कोणत्या बँका त्या ठिकाणी चालणार नाहीत। बघा, या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जमा होऊन राहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी सर्वांनी कान देऊन ऐकायचं, लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा नियम या ठिकाणी घालण्यात आला आहे, तो म्हणजे तुमच्या वयानुसार तुम्हाला आता पैसे 1500 रुपये येणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींचं वय जास्त आहे त्यांना लेट पैसे येणार आहेत, म्हणजेच तुमचं जर वय वर्ष 50च्या वरती असेल अशा लाडक्या बहिणींना थोडं लेट पैसे येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचे वय वर्ष 50च्या आत आहे तर त्या अशा लाडक्या बहिणींना सर्वात लवकर पैसे आज या 12 जिल्ह्यामध्ये आता येणार आहेत। आता बघा, सरकारच्या माध्यमातून एक असा वेगळाच नियम या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे, जो नियम आतापर्यंत कधीच लावला नव्हता। असा वेगळा नियम या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा पुढचा नियम या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींची शेती किती आहे हे सरकारच्या माध्यमातून आता चेक केलं जाणार आहे। काही लाडक्या बहिणींची शेती 10 एकर 20 एकर अशा प्रकारे जास्त पण शेती आहेत आणि ते आम्ही गरीब शेतकरीच आहोत अशा प्रकारे समजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आतापर्यंत घेऊ लागले होते। अशा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता इथून पुढे दिला जाणार नाही असं सांगण्यात आलंय। तसेच आता यामध्ये जवळपास लाखो लाडक्या बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत। तो नियम म्हणजे पुढच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी त्यांच्याजवळ बघा, तुमच्याजवळ पिवळं व केशरी रेशन कार्ड पहिला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींजवळ नव्हतं, परंतु लाडकी बहीण योजनेचे महिन्याला 1500 रुपये सरकार देत आहे। या आशेने चुकीच्या मार्गाने खोटी कागदपत्रे देऊन अनेक लाडक्या बहिणींनी पिवळं व केशरी रेशन कार्ड काढल्याचं सरकारच्या आता लक्षात आलं आहे। त्यामुळे ही चौकशीच्या दरम्यान ह्या लाडक्या बहिणी सापडलेत, त्यामुळे अशा लाडक्या बहीण योजनेचे पैसे आता यांना आता देणार नाही, यांना आता या योजनेच्या माध्यमातून अपात्र केलं गेलंय। अशा प्रकारची एक वेगळी सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळेच जवळपास 8 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना हे पैसे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत, कारण जवळपास 37 ते 38 लाडक्या बहिणींच्या बँकेचं खातं बंद करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी दिल्या आहेत। तुम्ही सुद्धा ही बातमी व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे, कोणत्या बँका चालणार आहेत त्या बँकांची यादी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। पहिली बँक आहे HDFC बँक। या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेमध्ये सोडला जाणार आहे। त्यानंतर तुमच्या बँकेचं खातं जर कॅनरा बँकेत असेल तर तुमच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आत्ताच या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यानंतर तुमची बँक
जी म्हणजे युनियन बँकेत असेल. बघा, सगळ्यात वेगवेगळ्या बँका, नवीन बँका सरकारने यामध्ये पाठवलेत. आता यामध्ये तुमचं खातं नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्यात आले असं सांगितलंय. त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का हे बघणं आता खूप गरजेचं आहे. नवीन बँका यामध्ये आता सामील केल्या आहेत. तुमची बँक जर अजून पण या लिस्टमध्ये आली नसेल तर पुढे आहे का हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे येस बँक. या बँका जरा वेगळ्या आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून कोणतीही त्या ठिकाणी अडचण येऊ नये, कोणताही घोटाळा होऊ नये, लाडक्या बहिणींना वेळच्या वेळी पैसे मिळावेत यासाठी नवीन बँका लाडकी बहीण योजनेसाठी आता निवडल्या आहेत. त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं जर यामध्ये नसेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात आलंय. त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे महत्त्वाची बँक आहे कोटक महिंद्रा बँक. आता या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता थोड्याच वेळामध्ये आता जमा होणार आहे. कारण ही खाजगी बँक जरी असेल तर या बँकेमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं उघडल्याचं आता सिद्ध झालंय. आता या बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हप्ता येणार आहे. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक व त्या ठिकाणी आता जिल्हा सहकारी बँक. ज्या महिलांचं खातं यामध्ये आहे त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे थोड्याच वेळामध्ये त्यांच्या बँकेमध्ये आता येणार आहेत. कारण अनेक बँका वगळण्यात आल्याचं महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलंय. जर तुमच्या बँकेचं खातं या लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा. बघा, ही बँक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी खातं उघडलंय. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी सोडला जाणार आहे आणि वर्षभर तुम्हाला इथून पुढील 5 वर्षांसाठी आता या बँकेमध्ये पैसे येणार आहे. कारण 37 ते 38 बँका यामधून रद्द करण्यात आल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलंय. आता त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, या बँकेत लाडक्या बहिणीचे खातं असेल तर सरकारी बँक आहे. यामध्ये सुद्धा पैसे जमा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर आता पुढे सांगणार आहेत त्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. त्यानंतर मोठी सर्वात बँक आहे आनंदाची बँक आहे, तर ती म्हणजे सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं उघडले ती म्हणजे पुढची बँक महाराष्ट्र बँक. जवळपास 50% लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र बँकेमध्ये खातं उघडल्याचं आता स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे 1500 रुपये या बँकेमध्ये थोड्याच वेळामध्ये सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या यामध्ये आता जवळपास 70 ते 80% महिलांनी खातं उघडले. त्या बँकेचं नाव आहे SBI, म्हणजेच ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणतो. आता बघा, या बँका लाडकी बहीण योजनेसाठी पुढील 5 वर्षांसाठी चालणार असल्याचं सांगितलंय. आता त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सर्वात जास्त लाडक्या बहिणींसाठी ही बँक ओळखली जाते आणि या बँकेमध्ये सर्वात जास्त महिलांचं खातं आहे. तर त्या बँकेचं नाव आहे पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस बँक. या पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आतापर्यंत तुम्हाला 12 महिन्याचे 12 हप्ते जमा झालेत. इथून पुढे 5 वर्षांसाठी व्यवस्थित तुम्हाला हप्ते येणार आहेत. आता तुम्हाला सांगणार आहे पुढील तर त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे आता या 12 जिल्ह्यामध्ये हप्ते येणार आहेत. त्या 12 जिल्ह्यांची यादी आता आपण या ठिकाणी पाहायला सुरुवात करूया. आता बघा लाडक्या बहिणींनो, या आता तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये आता हा हप्ता येणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात येतोय वाशिम जिल्हा, दुसरा जिल्हा सांगण्यात येतोय छत्रपती संभाजीनगर जिल्हा, तिसरा जिल्हा आहे धुळे, चौथा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय नंदुरबार, 5वा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड, 6वा जिल्हा सांगण्यात आलाय लातूर, 7वा जिल्हा आहे गडचिरोली, 8वा जिल्हा आहे त्या ठिकाणी बुलढाणा, 9वा जिल्हा आहे सातारा, त्या ठिकाणी 10वा जिल्हा येतो यामध्ये बीड, 11वा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय परभणी, 12वा जिल्हा सांगण्यात आलाय अकोला. या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे आता हप्ते सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.